Hello students, welcome to the new topic of the biology kingdom Animalia. फोर्थ टॉपिक आहे. याच्या अगोदर आपण लिव्हिंग वर्ड, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड किंगडम प्लांटी हा पार्ट कंप्लीट केलेला आहे, टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आपल्याला माहीत आहे व्हाईटकरनी 5 किंगडम सिस्टीम दिली होती. त्याच्यात 5 किंगडम होते. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. पैकी आपल्या 11th सिलेबसमध्ये म्हणजे हे जे 5 किंगडम आपण बघितले, 5 किंगडम सिस्टीम गिवन बाय व्हाईटकर. त्याच्यामध्ये नंबर 1 होता मोनेरा, राईट. प्रोकॅरियोटिक, ऑल आर प्रोकॅरियोटिक. नंबर 2 प्रोटिस्टा, यूकॅरियोटिक. नेक्स्ट फंगाय. नंबर 4 प्लांटी. and the last Animalia. Okay, so this is 5 kingdom system given by Whitaker. पैकी आपल्या 11वीच्या सिलेबसमध्ये 11च्या सिलेबसमध्ये हे 2 किंगडम आपल्याला अभ्यासायचे आहेत. किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया. त्यापैकी आपण हा प्लांटी किंगडम अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये 5 महत्त्वाच्या डिव्हिजन्स आपण बघितल्या. 2 महत्त्वाचे ग्रुप होते, क्रिप्टोगॅम, फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅमी, फेनोरोगॅमी. ह्या क्रिप्टोगॅमीमध्ये आपण 3 महत्त्वाचे ग्रुप बघितले होते. थॅलोफायटा, याला आपण अल्गी म्हणत असतो. ब्रायोफायटा, एम्फिबियन प्लांट्स आहेत ब्रायोफाइट, वॉटर ॲज वेल ॲज लँड. टेरिडोफायटा, फर्स्ट ट्रू लँड प्लांट आहे, वॅस्क्युलर प्लांट. हे 3 म्हणजेच क्रिप्टोगॅमी. फेनोरोगॅमीमध्ये आपण 2 पार्ट बघितले होते, जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स सीड बिअरिंग, नेकेड सीड, ओपन सीड असते, फ्रूट नसतं. अँड एंजिओस्पर्म्स. राईट. ह्या एंजिओस्पर्ममध्ये 2 पार्ट असतात, मोनोकॉट अँड डायकॉट. राईट. तर हा जो पार्ट होता हा किंगडम प्लांटी आहे की जो आपण अभ्यासलेला आहे. ओके, हा आपल्याला झालेला आहे. आता आपल्याला हा जो टॉपिक पाहायचा आहे तो आहे किंगडम ॲनिमॅलिया. आणि हा किंगडम 5 किंगडम सिस्टीममधला वेल डेव्हलप्ड. हे 2च टॉपिक आपल्या 11च्या सिलेबसमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. सो दीज आर इन्क्लुडेड इन 11th सिलेबस. हे मात्र आपण अभ्यासलेले आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स डिटेल नाही आहेत, पण हे 2 डिटेल पाहिजे आहेत. पैकी हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे तो किंगडम ॲनिमॅलिया. ओके, ओव्हरऑल फ्लो चार्ट कळालेला आहे. ॲनिमॅलियाचं आपण क्लासिफिकेशन खूप डिटेल पाहणार आहोत. ओके. किंगडम ॲनिमॅलिया इन्क्लूड्स ओनली ॲनिमल्स. याच्यामध्ये आपण ॲनिमल्स पाहणार आहे. अँड दे हॅविंग ग्रेट डायव्हर्सिटी, ग्रेट व्हेरिएशन्स. ॲनिमल्स शोज डायव्हर्सिटी, व्हेरिएशन्स. आता ही जी डायव्हर्सिटी व्हेरिएशन्स आहेत इन द सेन्स साईज, शेप, रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर, न्यूट्रिशनल बिहेवियर, ह्या सगळ्या
मध्ये त्यांच्यात बदल आहेत, व्हेरिएशन्स आहेत. अगदी स्मॉल साईज अँडपासून लार्ज साईज एलिफंटपर्यंत ही खूप मोठी व्हेरिएशन्स आहेत. आणि हे जे व्हेरिएशन्स आहेत, या व्हेरिएशन्स असल्यामुळं त्याची संख्या पण जास्त आहे, नंबर पण जास्त आहे. आता नंबर जास्त आहे, डायव्हर्सिटी जास्त आहे, मग यांना आपल्याला रिमेंबर करणं, लक्षात ठेवणं हे अवघड काम आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं क्लासिफिकेशनची गरज भासते, वर्गीकरणाची गरज भासते, सिस्टमॅटिक प्लॅनची गरज भासते. मग आपल्याला ॲनिमलचं, जसं आपण प्लांटचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, तसं आपल्याला ॲनिमलमध्ये क्लासिफिकेशनची गरज आहे. कारण ग्रेट नंबरची डायव्हर्सिटी आहे, इव्हन व्हास्ट लार्ज नंबर आहे, लार्ज इन नंबर. आणि त्यामुळं आपल्याला क्लासिफिकेशनची गरज आहे. सो वी नीड दी क्लासिफिकेशन. ओके, नीड दी क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशन करत असताना हे जे सगळे ॲनिमल्स आहेत, सो ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. सो ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर आहेत. बट दे शो सम सिमिलॅरिटी, some similarities. So this classification required some criteria for the classification. बेसिक क्रायटेरिया, काहीतरी निकष आहे की आपल्याला जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी बेसिक क्रायटेरिया मानला जातो. आणि so classification required some criteria, basic criteria. so criteria निकष असतात for classification. ओके, आता हे कोणकोणते निकष आहेत हे आपण खूप डिटेल अभ्यासणार आहे. म्हणजे त्यांचे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय असते, त्यांचा बॉडी प्लॅन कसा आहे, त्याची बॉडी सिमेट्री कशी असते, बॉडीमध्ये सिलोम आहे की नाही, कॅव्हिटी आहे की नाही, बॉडीची असणारे स्केलेटन कसे असतात, बॉडीमध्ये 2 थर आहेत की 3 थर आहेत, म्हणजे डिप्लोब्लास्टिक की ट्रिप्लोब्लास्टिक, त्यांचं हॅबिटॅट कसं असतं, त्यांच्यामध्ये सिस्टीम्स आहेत की नाहीत, असतील तर कोणत्या सिस्टीम आहेत, त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, त्यांचं स्पेशल फीचर काय असतात, ही सगळी वैशिष्ट्ये आपण डिटेल बघणार आहे. तर त्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशनसाठी काही क्रायटेरियाची गरज असते. आणि बेसिक क्रायटेरियामध्ये आपण वेगवेगळे क्रायटेरिया पाहणार आहे. जसं की बॉडी प्लॅन म्हणजेच लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, हा पहिल्यांदा आपण क्रायटेरिया बघणार आहे. तर याच्यामध्ये आपण बॉडी प्लॅन पाहणार आहे त्याचा. ओके, बॉडी सिमेट्री पाहणार आहे, सिमेट्री. त्याच्यानंतर बॉडी सिलोम, हे सगळे वैशिष्ट्य आपण डिटेल बघणार आहे. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी असते. त्याच्यानंतर बॉडी लेयर्स, ओके, बॉडी सेगमेंटेशन्स, बॉडी स्केलेटन, हे आपण त्याच्या काही बेसिक क्रायटेरिया आहेत. जसं की बॉडी प्लॅन असेल, बॉडी सिमेट्री असेल, बॉडी सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी असेल, बॉडी लेयर्स 2 थर आहेत की 3 थर असतात शरीरामध्ये, बॉडी सेगमेंटेशन, सेगमेंट्स प्रेझेंट आहेत की ॲब्सेंट आहेत, बॉडी स्केलेटन, वेदर एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन, कोणते स्केलेटन आहेत हे आपल्याला बघावं लागेल. सो ऑल द ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. सो दे आर
multicellular, shows great variations, shows diversity and having large number. So for this purpose we need the classification. So classification based on certain criteria, like these criteria: body plan, symmetry, coelom, layers, segmentation, skeleton. हा पार्ट आपल्याला डिटेल अभ्यासायचा आहे. ओके, वन बाय वन आपण डिटेल बघणार आहे. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे तो म्हणजेच बॉडी. ओके, नंबर वन बघूया आपण, लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडी प्लॅन काय, आपल्याला माहीत आहे की सगळे ॲनिमल्स हे मल्टीसेल्युलर आहेत. आता आपल्याला लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन बघायचे आहे, म्हणजे त्याचं बॉडी कोणत्या डेफिनेट प्लॅननी तयार झालेलं असतं, यालाच बॉडी प्लॅन असंही म्हटलं जातं. आता हे ॲनिमल्स आहेत, याच्यामध्ये स्पेशल प्लॅन असतो बॉडीसाठी. कोणकोणते प्लॅन्स असतात, कोणकोणत्या लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन असतात, हे आपण बघितलेलं आहे, बघणार आहोत. आपल्याला सेंट्रल डोग्मा माहीत आहे, किंबहुना बॉडीचा जो प्लॅन असतो तो कशा पद्धतीनं रन होतो हे आपल्याला माहीत आहे. तर आत्ता आपल्याला स्पेशल प्लॅन कोणते असतात बॉडीसाठी हे वन बाय वन आपल्याला अभ्यासायचे आहेत. नंबर वन याच्यातला पाहायचा आहे, फर्स्ट प्लॅन आहे. हा फर्स्ट क्रायटेरिया आहे, त्याचा पहिला प्लॅन आहे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यालाच अजून एक नाव दिलं जातं सेल ॲग्रिगेट प्लॅन म्हटलं जातं. सेल ॲग्रिगेट प्लॅन. याच्या नावावरून आपल्या लक्षात येईल सेल्युलर लेवल, याचा अर्थ ह्या प्राण्यांच्या, ह्या ॲनिमलच्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त सेल्सच असतात. दे हॅविंग अ बॉडी इज मेडअप ऑफ ओनली सेल्स. सो लूजली अरेंज्ड सेल्स असतात आणि त्या सेल्स एकत्रित येतात, म्हणून याला म्हणायचं सेल ॲग्रिगेट प्लॅन. सो बॉडी ऑफ animal is made up of only cells. So body is made up of only cells. Other tissues, organs, systems are absent. So tissues, organs and systems are absent. Okay, so body is made up of only cells, that's why called as cellular level or also called as cell aggregate plan. ओके, म्हणजे याच्यात टिश्यू नाही आहेत, ऑर्गन नाही आहेत, सिस्टीम नाही आहेत, हा कोणताही पार्ट नाही. सो बॉडी कंटेन्स ओनली सेल्स. सो ऑल द फंक्शन्स आर टेक्स प्लेस विदिन अ सेल्स. स्पेशलाइज सेल्स असतात आणि त्या सेल्समध्ये सगळी फंक्शन्स तयार केली जातात. सो फर्स्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज सेल्युलर लेवल, and such a type of level is present in lower phylum, that means phylum Porifera. Example है sponges. Okay, so for example phylum Porifera हा आपण डिटेल बघणार आहे, ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ पाहणार आहे, मिनिंग पाहणार आहे, एक्झाम्पल, कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच त्याचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्पॉन्जेस. व्हरायटी ऑफ स्पॉन्जेस आपण बघणार आहे, कोणकोणते स्पॉन्जेस असतात हाही आपण पार्ट पाहणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर लेवल, दॅट मीन्स सेल ॲग्रिगेट प्लॅन. सो बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ ओनली सेल्स. Cells come together to make a body, so called as cell aggregate plan. Okay, so other parts are absent, tissue, organs, systems are completely absent. Example आहे त्याचा phylum Porifera मधले sponges. Okay, second number 2 level आहे
जसं सेल्युलर लेवल बघितलं त्याच्या पुढची ग्रेड वाढते, थोडीशी कॉम्प्लेक्सिटी वाढते आणि टिश्यू लेवल म्हटलं त्याला, टिश्यू लेवल. किंवा याचं जसं अदर नेम आहे, याचंही अदर नेम आहे, याला म्हणायचं ब्लाइंड सॅक प्लॅन. काय म्हणायचं? ब्लाइंड सॅक प्लॅन, also called as tissue level or blind sac plan. सो नावावरून सांगता येतं इथं सेलनी बॉडी तयार झाली म्हणून आम्ही म्हटलं होतं सेल्युलर लेवल. इथं बॉडी कशाने तयार झालेलं आहे? टिश्यूनी. सो बॉडी ऑफ अनिमल is made up of tissues. Okay, made up of tissues, so called as tissue level. आता ब्लाइंड सॅक का म्हणायचं तर याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती इनकम्प्लीट असते आणि त्याच्यात एकच ओपनिंग असतं. म्हणजे आपण जर याची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, समजा हा डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, याला एकच ओपनिंग असतं. इट फंक्शन ॲज अ माउथ ॲज वेल ॲज ॲनस. म्हणजे याची जी डी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, ॲक्च्युली याच्यात सिस्टीम हा पार्ट नसतो, परंतु त्याच्या डायजेस्टिव्ह पार्टसाठी डायजेशन करणारा जो पार्ट असतो त्याच्या बॉडीला एकच होल असतं, सिंगल होल असतं की जे माउथ आणि ॲनसचं काम करत असतं. सो याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती इनकम्प्लीट असते आणि या ठिकाणी सिंगल ओपनिंग acts as mouth and anus. So single opening acts as mouth as well as anus, as well as anus. ॲनस. सो सिंगल ओपनिंग असतं बॉडीला की जे माउथचं पण फंक्शन करतं, ॲनसचं पण फंक्शन करतं. फॉर एक्झाम्पल, याचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर याचं एक्झाम्पल आहे जे नेक्स्ट फायलम आहेत त्याच्यामध्ये फायलम सिलेंटेरेटा किंवा निडारिया आहे. सो फायलम निडारिया, सीन स्पेलिंग लायसन निडारिया. आपण डिटेल पाहणार आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे एक्झाम्पल. हायड्रा एक्झाम्पल आहे याचं, हायड्रा आहे, जेलीफिश आहे, युरेलिया म्हटलं जातं. त्याच्यानंतर फायलम टेनोफोरा, हे त्याचं दोन फायलम आहेत की ज्याच्यामध्ये टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हा जो पार्ट आहे हा प्रेझेंट आहे. ओके, यालाच निडारियाला सिलेंटेरेटा असंही म्हटलं जातं. दोन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपण बघितलेले आहेत. ही बोर्डवरची माहिती नोट करा. ओके, नेक्स्ट आहे ऑर्गन लेवल. सो बॉडी ऑफ अनिमल, बॉडी ऑफ अनिमल contains is made up of organs. आता ऑर्गन आहे म्हणजे टिश्यू आहे, सेल आहे, मेड अप ऑफ टिश्यूज अँड ऑर्गन्स, tissues and organs. So digestive system is not well developed but is incomplete. Digestive system is incomplete. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा, इनकम्प्लीट कधी म्हणायचं आणि कंप्लीट कधी म्हणायचं. जर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एकच ओपनिंग असेल की जे माउथ ॲनस दोघांचं काम करतं,
तेव्हा याला म्हणायचं इनकम्प्लीट. जर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला दोन वेगळी टोकं असतील, माउस आणि ॲनस, हे अपोजिट एंडला असेल, ॲनस अपोजिट एंडला आहे, टू सेपरेट ओपनिंग असतील तर म्हणायचं कंप्लीट. कंप्लीट इनकम्प्लीट कळाला. सिंगल ओपनिंग फंक्शन एज माउथ अँड ॲनस कॉल्ड एज इनकम्प्लीट. टू ओपनिंग सेपरेट शो स्पेशलाइज फंक्शन माउथ ॲनस अपोजिट कॉल्ड एज कंप्लीट. ओके, टिश्यूनी तयार झालेलं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम याची इनकम्प्लीट आहे. याचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर ते एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथिस, म्हणजे फ्लॅट वर्म्स असतात. प्लॅटी मीन्स फ्लॅट. फॉर एक्झाम्पल फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. टेपवर्म असेल, टेनिया असेल, ही त्याचे एक्झाम्पल आहेत. प्लॅटीहेल्मिंथिस आहे, याच्यात लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन असते ती ऑर्गन लेवल असते. आणि ती लास्ट आहेत ज्याला आपण डेव्हलप्ड प्लॅन म्हणतो, ऑर्गन सिस्टीम लेवल. किंवा ट्यूब इन ट्यूब प्लॅन असंही म्हटलं जातं याला, ट्यूब इन ट्यूब प्लॅन. याच्यात टिश्यूज आहेत, ऑर्गन्स आहेत, सिस्टीम्स आहेत, वेल डेव्हलप्ड. ट्यूब इन ट्यूब ही बॉडी वॉल असते, हे आउटर ट्यूब. बघा, बॉडी वॉलला काय म्हणायचं, आउटर ट्यूब. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे याला म्हणायचं आउटर ट्यूब. बॉडी वॉल इज आउटर ट्यूब. याच्यात इनसाइडला एक ट्यूब असते की जी डायजेस्टिव्ह ट्यूब असते. इकडे माउथ असतं, इकडे ॲनस असतं. ही बाहेरची ट्यूब आहे आणि त्याच्या आतील ट्यूब असते. म्हणजे आपल्या बॉडीच्या सेंटरला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एलिमेंटरी कॅनल आहे, ही इनर ट्यूब आहे. बॉडी वॉल एक आउटर ट्यूब आहे आणि म्हणून या प्लॅनला म्हणायचं ट्यूब इन ट्यूब प्लॅन. सो वेल डेव्हलप्ड असतो. सो बॉडी शोज टिश्यूज, ऑर्गन्स and systems. Digestive system is complete. Complete कोणाला म्हणायचं, इनकम्प्लीट कोणाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. माउथ ॲनस सेपरेट असतील, अपोजिट एंडला असतील तर कंप्लीट म्हणायचं. सिंगल ओपनिंग असेल तर इनकम्प्लीट म्हटलं जातं. आणि याचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर सगळे हायर फायलम आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे अनेलिड्स आहेत, आर्थ्रोपोड्स आहेत, मल्युस्कन्स असतील, इकायनोडर्म्स आहेत, कॉर्डेट्स आहेत. हे सगळे एक्झाम्पल आहेत त्याचे की ज्यांच्यामध्ये हायर प्लॅन असतो ट्यूब इन ट्यूब. सो देर आर 4 लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल ज्याला म्हणायचं सेल ॲग्रिगेट प्लॅन, टिश्यू लेवल, ओके, ब्लाइंड सॅक प्लॅन म्हटलं जातं, देन ऑर्गन लेवल अँड देन ऑर्गन सिस्टीम लेवल. तर यापैकी कोणत्या तरी प्लॅननी त्या प्राण्याचं शरीर तयार झालेलं असतं. हा फर्स्ट क्रायटेरिया आहे. आपण कोणताही क्लास सांगत असताना, यापुढचा कुठलाही फायलम सांगत असताना आपण त्यांचा बॉडी प्लॅन सांगणं गरजेचं असतं की त्याचं शरीर नक्की कोणत्या प्लॅननी तयार झालेलं आहे, त्याच्या शरीरामध्ये कोणती लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहेत. आपल्याला कळालं आहे एकतर सेलनी तयार झालेलं असेल ज्याला सेल्युलर लेवल म्हणायचं, टिश्यूनी तयार झालेलं असेल त्याला टिश्यू लेवल म्हणायचं, ओके, ऑर्गननी तयार झालेलं असेल तर ऑर्गन लेवल म्हणायचं, आणि वेल डेव्हलप्ड सगळे सिस्टीम तयार झालेले असतील तर ऑर्गन सिस्टीम लेवल. सो दीज आर दी बेसिक बॉडी प्लॅन्स. ओके, रेड अप. ओके, सेकंड क्रायटेरिया आहे
ॲनिमल क्लासिफिकेशनचं बॉडी लेयर्स म्हणायचं किंवा एम्ब्रियॉनिक लेयर्स किंवा यालाच जर्म लेयर्स, जर्मिनल लेयर्स म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असते तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये होणारे पार्ट्स कोणकोणत्या किती लेयर्सपासून आणि कोणकोणते पार्ट्स तयार होतात याला म्हटलं जातं एम्ब्रियॉनिक लेयर्स. सो लेयर्स स्टार्ट्स फ्रॉम दी एम्ब्रियॉनिक कंडिशन. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटचे जे लेयर्स असतात त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. सो एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटल लेयर्स. डेव्हलपमेंटल लेयर्स. मग ह्या एकतर 2 असतील किंवा 3 असतील. तर याच्यानुसार त्याचे 2 महत्त्वाचे टाईप्स आहेत. एक आहे डिप्लोब्लास्टिक नंबर 1. डिप्लोब्लास्टिक. Blastic means layer, diplo means 2. So body of animal with 2 germ layers. Body is made up of 2 germ layers. याला तुम्ही जर्म लेयर्स म्हणू शकता, एम्ब्रियॉनिक म्हणू शकता, बॉडी लेयर्स म्हणू शकता. 2 germ layers. सो कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक. म्हणजे समजा ही जर त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीमचा गट आहे, ओके, त्याच्या बाहेरचा हा एक लेयर असतो आणि त्याच्या बाहेरचा हा एक लेयर असतो. तर हा जो सगळ्यात बाहेरचा लेयर आहे याला म्हणायचं इक्टोडर्म. इक्टोडर्म. हा आतील असतो याला म्हणायचं एंडोडर्म. इक्टोडर्म आणि एंडोडर्म हे 2च महत्त्वाचे लेयर्स असतील. याच्यामध्ये ह्या दोघांच्या मध्ये जे पार्टिशन असतं त्याच्यामध्ये कुठेही मेसोडर्म तयार झालेला नसतो. 2 लेयर असतात. हा जो असतो हा आउटर लेयर असतो. इक्टो मीन्स आउटर, डर्म मीन्स लेयर. सो आउटर लेयर हे लक्षात ठेवायचं. इक्टो मीन्स आउटर, डर्म म्हणजे लेयर, एंडो मीन्स इनर, इनर लेयर. ही त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तो सोडून हा जो लेयर आहे आणि हा बाहेरचा लेयर आहे ह्या दोघांच्या मध्ये जो डिफरन्स आहे हा केवळ 2 स्तरांनी त्याचं शरीर तयार झालेलं असतं. 2 जर्म लेयर्स असतील तर याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. आणि अशा प्रकारची बॉडी ही जनरली फॉर एक्झाम्पल निडारियन, सीनी स्पेलिंग लिहायचं, निडारियन, पोरिफेरन, पोरिफेर्स, ओके, त्याच्यानंतर टेनोफोर्स, हे जे आहेत हे डिप्लोब्लास्टिक आहे. सो बॉडी इज मेड अप ऑफ 2 जर्म लेयर्स. देन नेक्स्ट नंबर 2 क्लासिफिकेशन आहे ट्रिप्लोब्लास्टिक. यापुढं जेव्हा आपण वर्गीकरण अभ्यासणार आहे, प्रत्यक्षात कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासणार आहे, आपण डायरेक्ट हे शब्द यूज करायचे आहेत डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक. त्याचं एक्सप्लेनेशन लिहिण्याची गरज नाही. वेन बॉडी इज मेड अप ऑफ 2 जर्म लेयर्स कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक, लोअर अनिमल्स आहेत. अँड वेन बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्म लेयर्स कॉल्ड ॲज ट्रिप्लोब्लास्टिक. सो बॉडी विथ 3 जर्म लेयर्स, बॉडी with
3 germ layers are called as triploblastic. ट्रिप्लो मीन्स 3, ब्लास्टिक मीन्स लेअर. 3 लेयर्स असतात, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणायचं. आता या 3 लेयर्समध्ये हा हा जो बाहेरचा आहे हा इक्टो आहे, आतील एंडो आहे. ह्या दोघांच्या मध्ये एक मेसोडर्म तयार झालेला असतो. दोघांच्या मध्ये, कोणा दोघांच्या मध्ये? इक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये एक नवीन लेयर्स तयार झालेला असतो. याला म्हटलं जातं मेसोडर्म. हा जो मिडल लेयर आहे याला म्हणायचं मेसोडर्म. बघा, हा बाहेरचा लेयर आहे, आउटर लेयर आहे, हा आतील थर आहे, इनर लेयर आहे. याला इक्टोडर्म म्हणायचं, याला एंडोडर्म म्हणायचं. इक्टो आणि एंडो ह्या दोघांच्या मध्ये जो तयार झाला आहे हा मिडल लेयर आहे, याला म्हणायचं मेसोडर्म. काय म्हणायचं? मेसोडर्म. डर्म मीन्स लेयर, मेसो मीन्स मिडल, सो कॉल्ड ॲज मिडल layer. Okay, so outer is ecto, middle is a meso, and inner is endoderm. When body of animal is made up of 3 layers called as triploblastic. When mesoderm is absent, then 2 layers called as diploblastic. याचे एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर जनरली हायर अॅनिमल्स आहेत, प्लॅटीहेल्मिन्थेस पासून ऑनवर्ड. सो फॉर एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिन्थेस, त्याच्यानंतर अस्कहेल्मिन्थिस असेल. हे सगळे आपण बघणार आहे डिटेल. त्याच्यानंतर अनेलिड्स असतील, आर्थ्रोपोड्स आहेत, सगळे हायर अॅनिमल्स. त्याच्यानंतर मल्युस्कन्स असतील, इकायनोडर्म्स, कॉर्डेट्स. ह्या सगळ्यांच्या मध्ये बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्म लेयर, सो कॉल्ड एज ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, सेकंड क्रायटेरिया का बॉडी लेयर्स, फर्स्ट क्रायटेरिया काय होता? बॉडी प्लॅन. ओके, रेड ऑन.